देऊळगाव राज्यातील मंदिरे फोडणारे 2 चोरटे गजाआड. 1.23 लाखांचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखा व देऊळगाव राजा पोलिसांची धडकेबाज कारवाई. 2 चोरीच्या गुन्ह्याची उकल. बुलढाणा शहरातील प्रसिद्ध चौडेश्वरी मंदिर, धोंडीराम महाराज मठ व कोतवाडा मारुती मंदिरातून एवज लंपास करणाऱ्या 2 चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखा व देऊळगाव राजा पोलिसांनी 27 जानेवारी रोजी गजाआड केली आहे. या चोरट्यांच्या ताब्यातून पोलिसांनी 1.23 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या अटकेमुळे 2 चोरीच्या गुन्ह्याची उकल झाली आहे. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी देऊळगाव राजा शहरातील मंदिरामध्ये झालेल्या चोरीच्या गुन्ह्याची गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. या पथकांनी अहोरात्र मेहनत घेत गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण व CCTV फुटेजच्या आधारे तपास करत आरोपींचा शोध घेतला. दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी चौडेश्वरी मंदिराचे सचिव विनोद शंकर पन्हाडे यांनी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यात नमूद करण्यात आले की 21 जानेवारी 2026 रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चौडेश्वरी मंदिराची कुलूप तोडून सोन्या चांदीचे दागिने, देवीच्या पंचधातूच्या मूर्त्या तसेच धोंडीराम महाराज मठ व कोतवाडा मारुती मंदिरातील दानपेटीतील रोख रक्कम असा एकूण 55,995 रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देऊळगाव राजा परिसरातील CCTV फुटेजची पाहणी व तांत्रिक विश्लेषण करून गोपनीय माहितीच्या आधारे 27 जानेवारी 2026 रोजी आरोपी चोरीच्या मुद्देमालाची विल्हेवाट लावण्याच्या तयारीत असताना त्यांना रंगेहात पकडले. शेख अन्सार उर्फ छोट्या शेख अझमुद्दीन वय 25 राहणार बाबुळखेड, हल्ली मुक्काम दत्तनगर देऊळगाव राजा व अरविंद लक्ष्मण शिंदे वय 35 वर्ष राहणार संजयनगर देऊळगाव राजा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.